कोल्हापुरातील ITI परिसरात पाणी गळती असल्यानं लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जाते। एकीकडे कोल्हापूर शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, तर दुसरीकडे महापालिकेच्या गलथान कारभारामुळे रोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय। महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला कधी जाग येणार या प्रश्नाचं कुणाकडेही उत्तर नाही। कोल्हापूर शहराला रोज 110 MLD पाण्याची गरज असताना नदीतून तब्बल 240 MLD पाण्याचा उपसा केला जातोय। बिल मात्र केवळ 60 MLD पाण्याचं आकारलं जातं। पाणी चोरी, पाणी गळती यामुळे कोल्हापूरच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन कोलमडले। शहरातील अनेक जलवाहिन्यांना गळती आहे। अशा वेळी ITI परिसरातील एका पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जाते। विशेष म्हणजे ही गळती अनेक महिन्यांपासून सुरू आहे, पण महापालिकेकडून गळती काढण्याकडे दुर्लक्ष आहे। एकीकडे महापालिका प्रशासन नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करतं, तर दुसरीकडे गळक्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया जाते। पाणी गळतीमुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नसून डांबरी रस्ते सुद्धा खराब होतात। शिवाय चिखल, दलदल निर्माण होत असल्यानं नागरिक वैतागलेत। पाणी पुरवठा विभागानं ताबडतोब ITI परिसरातील पाणी गळती काढावी अशी मागणी राहुल चौधरी, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांनी केली आहे।